पेंटिंग ऑन रँडम थिंग्स सिरीज चालू करते, पण थोड्या वेगळ्या ढंगात. अहो चमचे दादा, चला आता तुमचा नंबर. बरं झालं बाई, अडगळीतून बाहेर काढलंस. काढ तुझं हत्यार आणि बदल माझे रुपडे. मलाही मिळू दे जरा सगळ्यांचं टेन्शन. बरं बरं, चला तर मग. अरे वा, निळाशार रंग घेतलास. अगदी समुद्रासारखा शांत आणि फ्रेश. नाहीतर या कळकट्ट लाकडी रंगाचा कंटाळा आला होता. अडगळीच्या खोलीत पडून जीवन अगदी व्यर्थ वाटायला लागलेलं बघ. असं मग आता बरं वाटतंय ना? हो हो, अगदी मस्त वाटते. आणि हे काय, पांढरा रंग असा चमकतोय का? अहो चमचे दादा, त्याला सिल्वर पर्ल कलर म्हणतात. पांढरा रंग खूपच बेसिक वाटला असता ना, म्हणून मी तुम्हाला चमकवायला हा रंग निवडला. असं होय, असेल. आमच्या जमान्यात तर हा रंग फक्त मोत्याचाच असायचा बाई. पण तुझ्यामुळे आज माझ्यावरही सजून दिसतोय. हो, माझं कामच आहे जुन्या वस्तूंना नवीन रूप देण्याचं. पार्लरमध्ये नाही का, लोकांचा मेकअप करून कसं सुंदर बनवतात त्यांना, तसंच काहीसं. आता आपण तुमच्यावरती मस्त कलर करून फुलांची डिझाईन काढू आणि त्याच्यावर मी म्हणेल तसं, बरं का, कोट्स लिहूया. बघा, तुमचं रूप कोणाला ओळखणारही नाही. असल तसं असल. अगं तुझी आई हौसेनं आम्हाला घेऊन आली आणि आज वापरू उद्या वापरू करत अडगोळीच्या खोलीत ठेवून गेली. पण आमच्यावर काय वापरण्याचा नंबर आला नाही. आता म्हणलं पडूनच आयुष्य संपतंय की काय, आणि पुन्हा आमची रवानगी कचऱ्याच्या पेटीत होते की काय. पण तू देवासारखी धावून आलीस बाई. हो ना, चला तर मग तुम्हीही माझी एक हेल्प करा. आपल्या सबस्क्रायबरना माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. बरं, सगळे ऑडियन्स मंडळी, पोरगी बिचारी लई कष्ट करते. तिच्यासाठी सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि तिच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता हे काय गं बाई, हे काय लिहितेस माझ्यावर? अहो, आपली आई दिवसरात्र किचनमध्ये राबत असते. मग ह्या किचनची तीच मालकीन झाली ना. म्हणून मी इंग्लिशमध्ये मॉम्स किचन असं लिहिते. आता जर कुणाला तसं लिहायचं नसलं तर ते किचनच्या संदर्भात कवशा किंवा इतर कोणत्याही गोष्टीची चित्र काढू शकतात ना. पण मला कसं, आईला हा चमचा द्यायचा होता ना गिफ्ट म्हणून. आता तिचा अडगळीत पडलेला चमचा तिला वेगळ्या रूपात दिला तर तिला जरा आनंद होईल, म्हणून म्हटलं तिच्याच नावाने मॉम्स किचन लिहूया. तुम्हाला आवडलं ना? होय, चांगला विचार आहे की. कसं, आई दिवसभर राब किचनमध्ये राबत असते, त्याची जाणीव मात्र कोणाला नसते. पण ह्या आता तू लिहिलेल्या नावामुळं घरात किचनमध्ये कोण आलं आणि त्यानं बघितलं तर त्याला थोडी तरी जाणीव होईल ना. चांगलं आहे, लिहू. आणि हे खूप सारं प्रेम तुमच्यासाठी बरं का. आता माझ्यासाठी आणि कसलं आले प्रेम. मी बिचारा पडलो अडगळीच्या खोलीतला चमचा. अहो तसं नाही, तुमच्यामुळेच तर मला ही आयडिया मिळाली. आणि आता तुमच्यामुळेच माझ्या आईचं किचन थोडंसं सुशोभित दिसेल ना, म्हणून. बाकी काही नाही. बरं, असं म्हणतेस तर तुझं हे प्रेम स्वीकारण्यात येईल. चमचे दादांचं तर झालं. आता बघू पुढं हातात कोण येतं ते. ए बाई, हे काय करतेस? माझ्या पांढऱ्या शुभ्र गोऱ्या रंगाला हे काय गुलाबी करतेस? अहो चार्जर काका, मी आज तुमचा मेकओव्हर करणार आहे. मेकओव्हर? ते आणि काय असते बरं? अहो, किती दिवस असे पांढरे शुभ्र राहणार आहात आणि नंतर तोच पांढरा शुभ्र कलर मळकट्ट होऊन जातो. कुणाचाही इकडे तिकडे हात लागतात, लोक तुम्हाला कुठेही ठेवून देतात. म्हणून मी थोडंसं तुमच्यावरती कलाकुसर करणार आहे. कसली आली आहे कलाकुसर बाई? आमचं कसलं जीवन, इकडून तिकडे, ह्या बॅगेतून त्या बॅगेत, ह्या कपाट्यातून त्या कपाटात. आता मेकओव्हर करून आम्ही काय करणार बरं? कुठे जाणार आहे मिरवायला?
अहो असं काय म्हणता. हे बघा, मस्त गुलाबी कलर दिलेला आहे मी तुम्हाला. त्याच्यावरती छानसं पांडाचं चित्र काढू आणि थोडेसे फुगे काढू आणि तुम्हाला मेकओव्हर करू. म्हणजे बघणाऱ्यांच्या सगळ्यात पहिला नजरा तुमच्याकडेच जातील. लोकांनाही तुमच्याबद्दल कौतुक वाटेल. आहे की नाही छान आयडिया? असं म्हणतेस होय. बरं बरं, कर काय करतेस ते. आणि हे काय ग पांढरं पांढरं भूत काढलेलं आहेस? अहो ते पांढरं पांढरं भूत नाही आहे, त्याला पांडा म्हणतात, पांडा. बघा किती सुंदर दिसतोय ना. बरं बरं, असेल असेल, आम्हाला काही माहिती नाही बाई. हो ना, म्हणूनच तुम्हालाच दाखवण्यासाठी मी काढते हे सगळं. बघा किती सुंदर दिसतंय. आरशात बघितलं तर तुम्ही स्वतःला ओळखूनसुद्धा येणार नाही, इतके सुंदर आणि रुबाबदार दिसताय. ॲक्च्युली रुबाबदार नाही, तुम्ही क्यूट दिसताय. होय काय? असल असल, आम्हाला काही कळतंय त्यातलं. बरं बरं, रंगव बाई रंगव, तुला काय करायचं आहे ते कर. बघू बरं शेवटी कसं दिसतोय ते. बघा हं, नक्की बघा किती सुंदर दिसत आहे. आता हे बलून्स काढले की झालं. आता हे लाल कलरचे फुगे काय व्यवस्थित दिसत आहेत का सांग? ओळखून तर येते का? थांबा हो काका, बघा फायनल लुक बघितल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल, इतकं रिअलिस्टिक दिसतंय ते. बरं बाई, बघू तरी शेवटाला कसं दिसतंय. बघा हं, नक्की तुम्हाला आवडेल. आणि काय हो, तुमची साथीदार कुठे गेली? वायर असेल ग इकडे तिकडे कुठेतरी पडलेली. आमची काही जोडी नेहमी सोबतच असते का? लोक काढतात आणि कुठेही फेकून देतात, गरज लागेल तेव्हा चिटकवतात. काय आता आम्ही पडलो निर्जीव वस्तू, कुणाला काही बोलूही शकत नाही. हो ना, म्हणूनच मी तुम्हाला थोडासा सजीव करण्याचा प्रयत्न करते. निदान तुमचा हा मेकओव्हर बघून लोकांना तुम्हाला लांब करण्याची इच्छा होणार नाही. बघा, मला आत्तापासूनच इतके सुंदर दिसताय ना तुम्ही, की मी तुम्हाला लांबच करणार नाही माझ्यापासून. आणि इतर जे लोक बघतील त्यांनाही तुमच्याबद्दल अप्रूप वाटेल. आणि तुमच्यामुळे इतर चार्जर्सचंही आयुष्य जरा बदलेल ना, त्यांनाही थोडंसं रूप मिळेल. बघा किती क्यूट दिसताय ना शेवटला. अगदी मस्तच. थँक्यू तुम्ही साथ दिल्याबद्दल.